नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील सर्व पदांकरिता चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 12 जून हा दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू होणार आहे? भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, केरळ या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? नोवाक जोकोविच हा खालीलपैकी कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सर्बिया या देशाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, जगात सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू कोण? जगात सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नोवाक जोकोविच. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, ICC वन डे विश्वचषक 2023 यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? ICC वन डे विश्वचषक 2023 यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भारत या देशाकडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन केव्हा साजरा केला जातो? दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 14 जून या दिवशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, जागतिक सागरी कासव दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक सागरी कासव दिन हा खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 16 जून या दिवशी जागतिक सागरी कासव दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, बिपरजॉय चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झाले होते? बिपरजॉय चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झाले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अरबी समुद्रात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, मुरली श्रीशंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मुरली श्रीशंकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लांब उडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 21 जून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, भारताच्या पहिल्या महिला कबड्डी लीग स्पर्धेची उद्घाटन आवृत्ती कोणत्या शहरात सुरू झाली? भारताच्या पहिल्या महिला कबड्डी लीग स्पर्धेची उद्घाटन आवृत्ती कोणत्या शहरात सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दुबई या शहरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, रेझिलियंट केरळ कार्यक्रमासाठी कोणत्या बँकेने $150 दशलक्ष कर्ज मंजूर केले? रेझिलियंट केरळ कार्यक्रमासाठी कोणत्या बँकेने $150 दशलक्ष कर्ज मंजूर केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वर्ल्ड बँक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, कोणत्या वर्षापासून ट्रक चालकांसाठी AC केबिन अनिवार्य होणार आहे? कोणत्या वर्षापासून ट्रक चालकांसाठी AC केबिन अनिवार्य होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 2025 या वर्षापासून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख खालीलपैकी कोणते व्यक्ती बनले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, संजय जसजीत सिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, KV शहाजी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, भारताचे 50वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? भारताचे 50वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, धनंजय यशवंत चंद्रचूड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया BCCIचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच BCCIचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रोजर बिन्नी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण बनले आहेत? भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अनिल चौहान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे नवे महासंचालक कोण बनले आहेत? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BROचे नवे महासंचालक कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राजीव चौधरी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण बनले आहेत? भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे CAG कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. गिरीशचंद्र मुर्मू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. भारतीय कृषी संशोधन परिषद ICARचे नवे महासंचालक कोण आहेत? भारतीय कृषी संशोधन परिषद ICARचे नवे महासंचालक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. हिमांशू पाठक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण बनल्या आहेत? भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण बनल्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. द्रौपदी मुर्मू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नवे अध्यक्ष कोण झाले? ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन म्हणजेच AIFFचे नवे अध्यक्ष कोण झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. कल्याण चौबे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. परराष्ट्र मंत्रालय MEAचे नवीन प्रवक्ते कोण बनले आहेत? परराष्ट्र मंत्रालय MEAचे नवीन प्रवक्ते कोण बनले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. अरिंदम बागची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. केंद्रीय विद्युत नियामक आयोग CERCचे नवीन अध्यक्ष कोण बनले? केंद्रीय विद्युत नियामक आयोग म्हणजे CERCचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. जिष्णू रुआ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. भारतीय विमानतळ प्राधिकरण AAIचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच AAIचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. संजीव कुमार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. कोणत्या राज्यातील शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी दिली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यातील शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे? मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. लेक लाडकी योजना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेत मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर किती रुपये मिळणार आहेत? महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेत मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर किती रुपये मिळणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 75,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. देशात कोठे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 आयोजित केल्या जाणार आहेत? देशात कोठे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 आयोजित केल्या जाणार आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. गोवा या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. हुरून इंडियाने जारी केलेल्या 2023च्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत कोण प्रथम स्थानी आहे? हुरून इंडियाने जारी केलेल्या 2023च्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत कोण प्रथम स्थानी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. मुकेश अंबानी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. भारतीय उद्योगपतीमध्ये कोण ट्विटरवर सर्वात लोकप्रिय उद्योगपती ठरले आहेत? भारतीय उद्योगपतीमध्ये कोण ट्विटरवर सर्वात लोकप्रिय उद्योगपती ठरले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. रतन टाटा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. कोणत्या कालावधीत गोवा राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 होणार आहेत? कोणत्या कालावधीत गोवा राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 होणार आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 19 ते 24 ऑक्टोबर या दरम्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. देशात शहरी क्षेत्रातील श्रमशक्ती भागीदारी एप्रिल ते जून 2023 या कालावधीत किती टक्के झाली आहे? देशात शहरी क्षेत्रातील श्रमशक्ती भागीदारी एप्रिल ते जून 2023 या कालावधीत किती टक्के झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 48.8%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भारताची कोणती बॅडमिंटन जोडी जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत प्रथम स्थानावर पोहोचली आहे? भारताची कोणती बॅडमिंटन जोडी जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत प्रथम स्थानावर पोहोचली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते जागतिक अर्थव्यवस्था वाढीचा दर यावर्षी किती टक्के राहणार आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते जागतिक अर्थव्यवस्था वाढीचा दर यावर्षी किती टक्के राहणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 2.9%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहील असा अंदाज IMFने वर्तविला आहे? भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहील असा अंदाज IMFने वर्तविला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 6.3%.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान देशातील एकूण प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटी झाले आहे? एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान देशातील एकूण प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटी झाले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 11.07 कोटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. केंद्रीय प्रत्यक्ष कर संकलन मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय प्रत्यक्ष कर संकलन मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नितीन गुप्ता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. चार्ल्स फिनी यांचे नुकतेच निधन झाले ते अमेरिकेचे प्रसिद्ध कोण होते? चार्ल्स फिनी यांचे नुकतेच निधन झाले ते अमेरिकेचे प्रसिद्ध कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उद्योगपती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्र सरकारने 2025 पर्यंत किती मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? महाराष्ट्र सरकारने 2025 पर्यंत किती मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 25,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. इस्राईल या देशात किती भारतीय नागरिक राहतात? इस्राईल या देशात खालीलपैकी किती भारतीय नागरिक राहतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 18,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कोणत्या देशातील चांगी एअरपोर्ट प्रथम स्थानी आहे? जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कोणत्या देशातील चांगी एअरपोर्ट प्रथम स्थानी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सिंगापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. 30वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 30वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नागपूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. नागपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण असणार आहेत? नागपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण असणार आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डॉक्टर मुरहरी केळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. UAEमध्ये आयात होणाऱ्या एकूण दागिन्यांपैकी किती टक्के दागिने एकट्या भारतातून आयात होतात? UAEमध्ये आयात होणाऱ्या एकूण दागिन्यांपैकी किती टक्के दागिने एकट्या भारतातून आयात होतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 30%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. जागतिक उपासमार निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? जागतिक उपासमार निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 111व्या स्थानी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. देशाचा ऑगस्ट महिन्यातील औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती टक्के नोंदवला गेला आहे? देशाचा ऑगस्ट महिन्यातील औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती टक्के नोंदवला गेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 10.3%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. भारतीय नौदलाचा चक्रवात 2023 युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात होणार आहे? भारतीय नौदलाचा चक्रवात 2023 युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गोवा या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. भारतात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे? भारतात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 18.60%. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.